जसं एक मोठा कलेक्टर आहे, ऑफिसर आहे, एका पूल बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याला साईन करायचा आहे, म्हणजे त्याला मान्यता द्यायची आहे. तो काय करतो? तो आपल्या कारकुनाला, जे क्लर्क असतात त्यांना बोलावतो, त्यांना विचारतो की हा पूल कुठून सुरू होणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे, हा किती फुटाचा आहे, किती मटेरियल लागेल, किती काळात तयार होईल, आणि या पुलाला म्हणजे किती जीवन असेल याचं, आणि किती रुपयामध्ये तू बनवून देऊ शकतो, इतर लोक किती रुपयामध्ये बनवून द्यायला तयार आहेत, याची माहिती घेतो. आणि जो कारकून त्याला माहिती देतो त्याला अगोदर सही करावी लागते. त्याला काय करावी लागते? त्या इस्टिमेटवर सही करावी लागते. आणि मग ती फाईल हळूहळू त्या कलेक्टरकडे जाते. कलेक्टर आपल्या मोठ्या मंत्र्यांची किंवा आमदाराची, खासदाराशी चर्चा करून ते टेंडर पास करतो. तसं या विश्वरूप परमात्म्याकडे जाण्यासाठी इंद्रियांपासून सुरुवात होते. ज्ञानेंद्रिया, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या सर्वांपैकी जर एकालाही संशयभ्रम राहिला तर या जीवाचा उद्धार होत नाही. सर्वांना सॅटिस्फाय, सर्वांना समाधान करीत हा आत्मा या विश्वरूप परमात्माच आहे, या सिद्धांताला ग्रहण करतो. म्हणून श्रीकृष्णजी श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना, सर्वात अगोदर या इंद्रियांना जिंकून घे. हे महाडांबीस आहेत. का? कारण यांना ती सवयच लागली आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे यांना सवय लागली आहे. या इंद्रियांना या पंचतन्मात्रांशिवाय ती राहू शकत नाही. त्यांना ही सवय पडली आहे. जन्मोजन्मी जेव्हा जेव्हा आम्ही शरीर धारण केलं तेव्हा तेव्हा आम्हाला शब्द स्पर्श, रस, गंध आणि रूप यांची मोहिनी पडली आहे. बायको ऑर्बट असली, म्हणजे मुलगी ऑर्बट असली, कपटी असली, बेईमान असली, मूर्ख असली, तरी तिचा चेहरा पाहिल्याबरोबर आम्ही तिला पसंत करतो. त्या मुलीशी लग्न करताना आम्ही कोणता विचार करतो? त्या मुलीकडे पाहताना आम्ही काय पाहतो? तिची विद्वत्ता, तिचे छंद, तिची रुची, तिचं शिक्षण, तिचं बोलणं, तिचं वागणं, हे पाहतो का? दिसायला सुंदर असली की तिचे सर्व गुन्हे माफ होतात. याप्रमाणे हे इंद्रिया जन्मोजन्मापासून आपल्या आपल्या विषयामध्ये प्रवृत्त आहेत. कितीही विचार केला आणि खूप संगीत सुंदर लागलं तर आपले कान तिकडे जातात की नाही? आपोआप. का? कानांना गोड आहे तो विषय, शब्द, आवाज. म्हणून संत महात्मे म्हणतात की सर्व इंद्रिया सवडी लपो नको. श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात की इंद्रिया सवडी लपो नको. अरे आपल्या इंद्रियाच्या मागे नको लपो, इंद्रियांच्या मागे लपू नको, समोर ये. इंद्रियांचं अतिक्रमण करून मनाकडे, मनाचं अतिक्रमण करून बुद्धीकडे, आणि बुद्धीचं अतिक्रमण करून विवेकाकडे ये. म्हणजे तो जो अहंकार, जीवात्मा जो जन्माला कसा येतो आपण त्या दिवशी पाहिलं. कोहम, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधेतच याचा जन्म संपून जातो. हा आजोबा आहे, नातू आहे, कुणबी आहे, तेली आहे, अमुक आहे, भाषा मराठी आहे,
कलेक्टर आहे, कमिशनर आहे, सभापती आहे, याचा मी काही संपत नाही. पण जो मूळ प्रश्न होता, जो अंगावर कपडे न असलेला जीव ओरडू ओरडू विचारत होता, कोहम कोहम, त्याचं उत्तर काही शेवटपर्यंत मिळालं आणि आला तसाच गेला पाण्याचा बुडबुडा. आणि हे आपल्याला न भागवतात मिळत, न कुठे म्हणजे इतर ग्रंथांमध्ये मिळत. का मिळत नाही? तिथे नाही आहे का हे? तिथे हेच तर सांगितलं आहे. मी असा या जगातला ग्रंथ पाहिला नाही की ज्याच्यामध्ये आध्यात्मिक दिशा नसेल. नास्तिक लोकांचेही ग्रंथ जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला आश्चर्य होते. तीच वाट आहे, पण कुणी बालवाडीत आहे, कुणी 10व्या वर्गात आहे, कुणी PhD करतो आहे. PhD केलेल्यानं कधीतरी बालवाडीत प्रवेश घेतला होता की नाही? बालवाडीत गेल्याशिवाय PhD होता येते का? एकदम PhD करतो म्हटलं तरी करता येते का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना देवाची ये दारी उभा क्षण भरी. एक क्षण जरी आपण आपल्या इंद्रिया, मन, बुद्धी, चित्त यांना एकाग्र करून म्हणजे हा सिद्धांत ग्रहण केला, म्हणजे विश्वरूप परमात्म्याच्या मंदिरात एक क्षण जरी आम्ही त्या विश्वरूप परमात्म्याच्या मध्ये आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकारांना एकत्र करू शकलो तर काय होईल? मी आत्मा आहे, पण या शरीर धारण केल्यामुळे मी स्वतःला शरीरच समजत आहे. मी 3.5 हाताच्या शरीराला संपूर्ण समजतो आहे. हे शरीर, जो जीवात्मा या शरीरावर स्वार झालेला आहे आणि तो हे शरीर हाकतो आहे. मग काही वेळाने हे शरीर टाकून तो जो चालक होता जीवात्मा, तो या शरीराला सोडून निघून जातो आणि पुन्हा नव्या रथावर स्वार होऊन आपल्या प्रवासाला करीत राहतो. असं हे चक्र अनंत जन्म चारीखानीमध्ये सतत सुरू आहे. झाडापासून म्हणजे उद्भिजापासून हा प्रवास सुरू झाला. आपण पाहिलं याच्यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये. उद्भिज म्हणजे झाड, हे वेली वगैरे. उद्भिज स्वेदज म्हणजे पाण्यातून निर्माण होणारे, गांडूळ आहे, मासळी आहे. त्यानंतर अंडज म्हणजे ज्यांना पंख आहेत, कोंबडी आहे, मोर आहे, या प्रकारे. त्यानंतर जारज म्हणजे मायच्या पोटातून पूर्ण तयार होऊन येणारे, त्यातही किती आहे? घोडा आहे, बैल आहे, हत्ती आहे. आणि याच्यामधून मग उत्क्रांत होऊन हे मानव शरीर प्राप्त होते. त्या मानव शरीराचा मुख्य उपयोग काय आहे? बालबच्चे कुत्र्याला होत नाही का? डुकराला होत नाही का? मांजरीला होत नाही का? मासळीला होत नाही का? कोणाला होत नाही? बरं, अन्न म्हणजे जेवण कोण घेत नाही? मासळी खात नाही का? कासव खात नाही का? आहार, निद्रा, भय आणि मैथून हे चारी खाणीमध्ये सतत सर्वांसाठी नैसर्गिक आहे. हेच जर केलं तर काय विशेष केला आम्ही जीवनामध्ये? कारण प्रत्येकाला हे लागूच आहे, याला टाळून कोणी जाऊ शकत नाही. मी कितीही मोठा महात्मा जरी असेन तरी जेवण केल्याशिवाय राहू शकतो का? मला पाण्याची गरज नाही का? मी विना श्वासानं राहू शकतो का? राहू शकतो का? का बरं? कारण हे शरीर प्राकृतिक आहे. हे शरीर कसं आहे? प्राकृतिक आहे. जाती, मत, पंथ, संप्रदाय, समाज,
देश वेश ग्रंथ हे ईश्वरानं निर्मित केले आहे का? ही तर माणसानं बनवलेली व्यवस्था आहे. पण हे नाक पुण्या फॅक्टरीत बनवू शकते का? गहू, तांदूळ, ज्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात त्या वस्तूंचं रूपांतरण होते. पण ज्या वस्तू बनवल्याच जात नाही त्यांचं रूपांतरणही होत नाही, कारण त्या स्वयंभू असतात. आता हा जो हिवाळा आहे, हा हिवाळा आम्ही आणला का? कोणी आणू शकतो का? पण इकडे लक्ष न देता आपण निव्वळ इंद्रियांच्या मनाच्या सेवेमध्ये हे संपूर्ण जीवन समर्पित करतो. संत ओरडत राहतात, अरे जाग गुरुच्या मुला, कशी झोप लागली तुला. हजारो लाखो करोडो संत या जगामध्ये झाले, पण त्यांच्या प्रकाश घेण्याची सुबुद्धी आपल्याला झाली नाही. ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ दिल्यानंतरही आपली दया घेऊन त्यांनी हरिपाठाची रचना केली. त्यांना माहीत होतं की हे जे ज्ञान मी देतो आहे त्या भाषेला जाणण्यासाठी ज्यांचे कितीतरी जन्म लागतील. आणि याप्रमाणे आपण अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात तर केलेली आहे. आता त्याच्यात अडथळे कोणते आहे तेही आपण पाहिलं. इंद्रिया, मन, बुद्धी, आपण यांच्या मागे मागे जातो. हे काही आपल्या मागे मागे येत, संतांच्या मागे मागे हे येतात, बुद्धी, मन. आणि आपण मन, बुद्धी, अहंकाराच्या या इंद्रियांच्या मागे मागे जातो. आणि हे कसं आहे, जी बायको परी वाटत होती, अत्यंत सुंदर, पण 2 वर्षानं तिच्यासोबत इतकं भयंकर भांडण केलं यानं की काडी उचलून तिच्या डोक्यावर मारली, तिचं डोकं फोडून टाकलं. काय झालं? राहिला का तो प्रसंग? जी सासूबाई पूर्ण वस्तीत फिरली का माझी सून किती सुंदर, तुम्ही पहा. ती सासूबाई सुनेला म्हणते की काय मूर्ख आहे ना, आता इथं का कसं करा. रूपांतरण होणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. आणि त्या रूपांतरणामध्ये जे प्रियत्व आहे, चाहत आहे, गोडी आहे, तो आत्मा आहे. आत्म्यापासून जसं या आपण काली पाहिलं होतं की या फुलापासून याचा सुगंध वेगळा करता येतो का? साखरेपासून त्याची गोडी वेगळी करता येते का? कापुरापासून त्याचा सुगंध वेगळा करता येईल का? जर याचा उपयोग नसता तर ही वस्तू इथं आली असती का? बरं, या जगामध्ये अशी काही वस्तू आहे का जिचा उपयोग नाही आहे? अशी वस्तू सांगा एखादी की तिचा उपयोग नाही आहे. अशी वस्तू जगामध्ये तुम्ही शोधूही शकत नाही आणि नाहीच. सर्व वस्तूंचा इथे परस्पर संबंध आहे, तो आत्मा आहे. आता मी गेलो दुकानामध्ये, मी विचारलं की मला सुगंधी असं पिवळं पिवळं द्या, किंवा मला आवडणारी अशी एक सुगंधी वस्तू द्या. नाही देणार का? कारण साकार शरीर आणि निराकार त्याच्यातली भरलेली गोडी, साकार शरीर आणि त्याच्या रोमरोमामध्ये भरलेली गोडी ही वेगळी वेगळी करता येत. आणि हेच करण्याचा प्रयत्न साकारवादी आणि निराकारवादी आपसात भांडून करतायत. साकारवादी म्हणतात जे दिसते ते खरं, निराकारवादी म्हणतात जे दिसत नाही ते खरं. आता पाहू आपण, हे फूल दिसतंय, हे खरं आहे का नाही? खरं आहे ना. बरं, याच्यामध्ये सुगंध आहे, तो खोटा आहे का? फूल दिसते, सुगंध दिसतो का?
हा जो फार मोठा विवाद जो चाललेला आहे, साकारवादी निराकारवादी, सगुणवादी निर्गुणवादी, हा वाद सद्गुरूशिवाय कोणी सोडवू शकला नाही, सोडवू शकत. याच्यामधलं रूप एका प्लेटमध्ये काढून ठेवा, याच्यामधला म्हणजे स्पर्श एका प्लेटमध्ये काढून ठेवा, याच्यातली गोडी, चाहत, जरूरत, प्रियत्व एका प्लेटमध्ये काढून ठेवा. शक्य आहे का हे? म्हणून सद्गुरू सांगतात, अरे सगुणवादी आणि निर्गुणवादी, साकारवादी आणि निर्गुणवादी मूर्खांनो, या वस्तूतून हे दोन्ही पार्ट वेगळे होऊच शकत नाही. जे साकार आहे ती प्रकृती आहे, ती रूपांतरण होते, ती गतिशील आहे. पण त्या गतिशीलतेमध्ये जी स्थिती आहे अक्षरात्मा, तो कधी नष्ट होत नाही, कधी बदलत नाही, कधी समाप्त होत नाही, केवळ बाह्य रूपांतरण होतं. आता याचंही आपण एक उदाहरण पाहू. जसा आता हा एक डबा आहे, हा डबा आहे. आज ना उद्या 100 वर्षानं हा डबा राहणार नाही, डबा समाप्त होईल. पण प्लास्टिक समाप्त होईल का? हा शरीर जे पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, हे शरीर रूपांतरण होईल. पण पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे रूपांतरित होतात का? हे नाहीसे होतात का? जोपर्यंत हे प्लॅस्टिक आहे तोपर्यंत याचे अनंत आकार प्रकार होऊ शकतात की नाही? याचं आणखी एक उदाहरण पाहू. लाकडाचा कोणता आकार राहते? गोल राहते की चपटा राहते की कोणता आकार राहतो लाकडाचा? पलंगामध्ये फ्लॅट आकार लाकडानंच धारण केला आहे, खुर्चीमध्ये असा उभाट आकार लाकडानंच धारण केला आहे. लोखंडाचा कोणता आकार राहते? प्लॅस्टिकचा कोणता आकार आहे? जो सर्वाकार आहे तो विश्वरूप परमात्मा आहे, हे सांगण्यासाठीच ज्ञानेश्वरी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि निव्वळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. हरिपाठ सांगतोय मी. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. बडबड करणारे दिवसभर मंत्र म्हणतील, त्या कैचा गोपाळ पावे हरी. त्या मंत्रामध्ये असलेलं मर्म जोपर्यंत आम्ही हृदयस्थ करत नाही तोपर्यंत त्या मंत्र म्हणण्याला काय अर्थ आहे? ज्ञानाने, या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णजी सांगतात, अर्जुना, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे, सर्वात पवित्र काय आहे? तर भगवान श्रीकृष्णजी त्याचं समाधान करतात, त्याला सांगतात की या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. बरोबर आहे. का असं? जसं अग्नीनं आपण त्या कचऱ्याचा ढीग पेटवून देतो, तसं ज्ञान प्राप्त होता बरोबर आपले सगळे संशय भ्रम जळून जातात. आणि याच ज्ञानाला ग्रहण करण्यासाठी हे विविध प्रकारचे पर्व, कार्यक्रम, मंदिर, मठ, ग्रंथ, पंथ, मत, संप्रदाय हे बनले आहेत. पण हे ग्रंथ, मत, पंथ, संप्रदाय आपसामध्ये वादविवाद करून, एक दुसऱ्याच्या उणीवा समोर ठेवून, प्रसंगी एक दुसऱ्याला मारण्यासही कमी करीत. ज्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी हे सगळे ग्रंथ पंथ निर्माण झाले, त्या ईश्वराचा शोध सोडून तो आमच्या जातीचा आहे, हा आमच्या पंथाचा आहे, आम्ही हा उपवास करतो, तुम्ही तो उपवास करता, आम्ही बसा मायले पुजतो, तुम्ही हनुमंताले पुजता. ओंकार प्रधान
रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ह्या विश्वरूप परमात्म्याचं रूप कसं आहे? ओम. हे तिन्ही देवांचे, बरोबर आहे. ब्रह्मा विष्णू महेश, सत्वगुण रजोगुण तमोगुण, जन्मस्थान. हे सगळे देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन मायबा. हे चराचर जिथून उत्पन्न झालं त्याच्यातूनच हनुमान, गणेश, दुर्गा, श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण निर्माण झाले. तो ईश्वर कुठे आहे याचा पत्ता लावण्यासाठी हे सगळं निर्माण झालं. आणि शेवटी याचा परिणाम असा झाला की या पंथाचा माणूस त्या पंथाला जात नाही, तो पंथवाला सर्व फोटो विहिरीत ढकलून देते, आणि हा पंथवाला त्या पंथवाल्याला सांगते का तुम्ही काही करू नका, माझ्या गुरुजींनी मला असं सांगितलं, तुम्ही तसं करा. मग हा म्हणते तुझा गुरु मोठा, तर मग माझा गुरु लहान आहे का? गुरु जागेवरच राहिला. गुरुचं ज्ञान तर कुणाला नकोच आहे, पण त्याच गुरुच्या फोटोवरून आपसामध्ये भांडण करतात. आणि या जगामध्ये जे हे त्राही त्राही चाललं आहे, सगळीकडे पहा. शिक्षण किती महाग झालं आहे, आणि कोणतं शिक्षण महाग झालं आहे? हे शिक्षण महाग नाही झालं, ते शिक्षण महाग झालं जे शिक्षण घेतल्यानं माणूस माणूस राहतच नाही, तो जंटलमॅनच बनते. जोपर्यंत आईच्या मांडीवर संडास करत होता आणि आईनं किळस न करता ते सर्व त्याचं निपटवलं, तिला विसरून वृद्धाश्रमात ठेवायचं आणि 4 लाख रुपये वर्षाचं पॅकेज घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जायचं, बिमार आईच्या सेवेसाठी यायचं नाही. इतका निष्ठुरपणा आपली संस्कृती विसरल्यामुळे झाला आहे की नाही? बरं, ही आपली संस्कृती आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण पुंडलिकासारखे आईवडिलांचे सेवक झाले आहेत की नाही? बापाच्या एका शब्दासाठी श्रीरामाला राजा होण्याची इच्छा नव्हती, कधीच मनात आलं नाही. कारण असं की ते अवतार होते, धर्म संस्थापनात करण्याच्या कार्यासाठी ते येतात. ते फालतूच्या भानगडीत पडत, फालतूची भानगड त्यांना आवडत नाही. बापानं आरसा पाहिला, आरशामध्ये एक पिकला केस दिसला. तो पिकला केस दिसल्याबरोबर त्या दशरथाला असा म्हणजे विचार आला की आता मी म्हातारा झालो आहे, म्हातारा झालो आता मी. आता आणि माझा हा तरुण मुलगा आहे, हा दयाळू आहे, हुशार आहे आणि मोठा मुलगा आहे, याचाच हक्कही आहे, आज ना उद्या द्यायचंच आहे. म्हणून हे मंत्री परिषदेमध्ये सांगितलं की तुमची जर रजा असेल तर श्रीरामाला आपण राज्याभिषेक करून टाकू. तर लोकांनी फार म्हणजे प्रशंसा केली की वा वा, जरूर केलंच पाहिजे, राम याच योग्यतेचा आहे, झालंच पाहिजे. मग राजानं ठरवलं की उद्या राज्याभिषेक करायचा. रामानं म्हटलं होतं का मला राजा बनवा? बरं, राजा बनवायचं ठरलं. मग रामाकडे ही बातमी गेली. रामानं सांगितलं की आता वडील म्हणतात आहे आणि आज ना उद्या सांभाळायचंच आहे. ठीक आहे. काय म्हटलं त्यानं? असं नाही की मला राज्य मिळत आहे तर फटाके फोडा आणि मी राजा झालो ना, मी हे झालो. हां, ठीक आहे, तिथंही राजी आहो. मग हे नाटक झालं सगळं, सर्वांना माहीत आहे रामायण. मग हुकम आला की वनात जायचं आहे. एक शब्दही बोलला का? काहीच नाही बोलला. ठीक आहे. बायको म्हणे मी येतो सोबत. तर तिला सांगितलं का बाबा तू राजकन्या म्हणजे एवढी मोठी सुंदर आणि राजकन्या, आता मला आदेश आहे, तुला आदेश नाही आहे जंगलात जाण्याचा. मी जातो, तू कशाला त्रास घेते.
तर ती काय म्हणते, म्हणे माझं लग्न या राज्यासोबत झालं होतं का, माझं लग्न अयोध्येसोबत झालं का, नाही. तुमच्या राजसिंहासन त्या खुर्चीसोबत झालं का, नाही. माझं लग्न कोणासोबत झालं, जिथं तुम्ही तिथं आम्ही, तुम्ही नाही तर आम्ही नाही. अरे म्हणे त्या जंगलामध्ये काटे कुटे नाही, कुठं स्वयंपाकनं काय काय कसे, आम्ही कशी कंदमुळं खाऊन आपलं माणसाची जात निभवून घेऊ. मग तसं कसं होईल, मी अर्धअंग आहो तुमचं. स्त्री हे माणसाचं अर्धअंग आहे. हे तोंडाच्या गोष्टी नाही आहे, अनुभव घेऊन पहा. ती बाई 4 दिवसासाठी माहेरी जाते भाऊबीजेसाठी, तर 5व्या दिवशी मला ते घर असं वाटते की या घरात किती वर्ष झाले लोक नाही राहत. उठल्यासारखं लागतं. होय होय. शाळा फोन करते का आजच्या दिवस राहू द्या ताईला, तुम्ही जास्त फोन नको करा. तर त्याला हे सांगा लागते का बाबा रे मी येऊन राहतो, पण तुझी ताईला सोडून दे आता, म्हणजे पोचवून दे. का बरं, स्मशान झालं माझं घर सारं, झालं का नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे की हे दोनही जोपर्यंत पार्ट व्यवस्थित चालणार नाही, ज्ञान आणि कर्म. ज्ञान काय आहे, टॉर्च आहे. कर्म काय आहे, चालणं. चालणं हे कर्म आहे. त्या प्रकाशामध्ये चालणं. प्रकाश नाही आहे, अंधार आहे, मी चालायला सुरुवात केली, चालता येईल का, किती ठिकाणी ठेचा लागतील. किंवा माझ्याकडे टॉर्च आहे पण मी म्हणजे त्या आजारी पडलेल्या माणसाला पाहायला जातच नाही आहे, तर त्या टॉर्चचा काही उपयोग आहे का, टॉर्चचा काही उपयोग आहे. टॉर्चही पाहिजे आणि त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये चाललंही पाहिजे. ज्ञान आणि कर्म हे 2 विभाग आहेत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात की अर्जुना, ज्ञानासारखं श्रेष्ठ पवित्र या जगामध्ये दुसरं नाही.